चला स्कॉलरशिप प्रश्न भाग 11 मधील पहिला प्रश्न वाचा। रोज 2.5 लिटर दूध याप्रमाणे 6 दिवस एकूण किती लिटर दूध घेतले जाईल? रोज किती लिटर घ्यायचं आहे? 2.5 मला लिटर। सांगा अगोदर 1 लिटर म्हणजे किती मिली होणार? 1000 मिलीलिटर। 1000 मिलीलिटर। बर 1000 मिली झालं। मग दररोज किती घ्यायचं आहे? 2.5 2.5 लिटर। लिटर। 2.5 लिटर म्हणजे मग लिहायचं कसं सांगा? 2 लिटर आणि अर्धा लिटर। 2 लिटर आणि अर्धा लिटर म्हणजेच मिली मध्ये किती होणार मग सांगा? 2500 मिली। 2.5 लिटर म्हणजेच किती झाल्या? 2500 मिली। मग आता एक काम करायचं, 6 दिवसात एकूण किती लिटर दूध घेतले जाईल विचारले। मग आता एका दिवसाला 2500 मिली आहे, म्हणजे 6 दिवसाला करायसाठी गुणाकार करणार का भागाकार? गुणाकार। सांगा किती येणार ह्याचा? 2500 2500 गुणिले 6 किती येणार? 600 15 हे काय मिळालं? 15000 कशामध्ये? लिटर मिळालं का मिली मिळालं? मिलीलिटर। मग आता मला सांगा, हे उत्तर जर मिली मध्ये असेल बरोबर का? तर आपल्याला काढायचं काय होतं? किती लिटर दूध घेतले जाईल? तर 15.5 कसं काय आणलं तुम्ही? 15.5 कुठं होतंय बाळा? ते हे टोटल किती झाले? हे 15000 मिली ना, मग 15.5 तुम्ही कसं आणलं? कारण की टीचर 15 आहे आणि त्याच्यावर ते कुठं आलंय 500? कुठं आलंय 500? नाही आलेलं। मग कसं काय तुम्ही म्हणताय सांगा बरं? इथं किती आलंय? 15000 मिली आलं का? मग आपल्याला काय करायचंय? त्याचं 15000 मिली आलं, पण त्याचं आपल्याला कशामध्ये करायचं आहे? सगळे ऑप्शन कशामध्ये आहेत आपल्याला? लिटर मध्ये आहेत। मग 15000 मिली आहे, मग मिलीचं लिटर मध्ये करण्यासाठी 1000 न गुणायचं का भागायचं? गुणायचं असतं, भागायचं। मग 15000ला कितीनं भागणार? 1000 ने। 1000 मग 1000 भागल्यावर उत्तर किती येणार? 3 शून्याला हे 3 शून्य गेले। किती राहिले मग? 15 15 लिटर येणार का मिली येणार? लिटर। आले का लक्षात? आता कळेल का ऑप्शन? आणि 15.5 काय पण लिहायचं का त्याचं उत्तर? नाही। आले का लक्षात? मग कुठल्या ह्याच्यानं तुम्ही 15.5 म्हणत होता सांगा बरं? 15.5 येतंय का तरी? सरळ सरळ तिथं आहे का नाही? दुसरा प्रश्न बघा, 707 ला 7 ने भागले तर भागाकार किती येईल असा विचारलेला आहे। तर 707 पहिलं तुम्हाला कसं लिहायचं हे माहित असू द्या। इथं 707 ला परत कितीनं भागायचं आहे? 7 नच भागायचं आहे। पहिल्यांदा भाग कितीचा जाणार? तर 7 एके 7 राहिले किती बघा? 7तनं 7 गेले 0 आणि वरनं हा 0 घ्यायचा, डायरेक्ट 7 घ्यायचं नाही। नाहीतर बऱ्याच वेळा मुलं नाही डायरेक्ट 11 7 77 करतात, तर तसं न करता काय करायचं? तुम्ही 0 घेतला, परत भाग 0चा लागणार, परत इथं 0 आलं, उतरून किती घेणार? परत 7 आला, म्हणजेच परत काय करणार? ह्याचं पुन्हा 7 एके 7 लावून वजा किती आलं? तर हे 0 आलं। आलेत लक्षात? म्हणजेच उत्तर ह्याचं किती असणार आहे? तर भागाकार बरोबर, भागाकार किती आला? तर भागाकार बरोबर 101 आला आणि बाकी बरोबर किती आली? तर त्याची 0 आली। आलेत लक्षात कसं सोडवायचं ते? त्यानंतरचा पुढचा बघा, 274 भागिले 1000 या अपूर्णांकांचे दशांश रूप कोणते असं विचारलेलं आहे। सिंपल बघा, काय करायचं? 274 आणि छेदामध्ये 274 हा तर अंश आहे, 1000 हे तुम्हाला छेदात आले। मी या अगोदर पण सांगितलं होतं काय करायचं? खालच्या शून्य मोजायच्या, 1 2 3 म्हणजे हे हजारच आहेत ना, त्याच्यामुळे खाली 3 शून्य आहेत। तर काय करायचं? 3 शून्य वरचा आहे असं पहिला लिहून घ्यायचं 274 आणि खाली 3 शून्य दिले आहेत म्हणून काय करायचं? उजव्या बाजूने ना 3 घरं शिफ्ट करायचे, म्हणजेच 3 घरं मोजूयात, 1 2 3 उजव्या बाजूने मोजायची, डाव्या बाजूने नाही जायचं, म्हणजे एकक स्थानाकडून मोजत यायचं। ज्यांना आता उजवी डावी कळत नाही त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? सरळ एकक स्थानाकडून मोजत यायचं। एकक स्थानाकडून किती मोजायचं? तर 3 घरं घ्यायची,
1 2 3 आणि इथं काय करायचं दशांश चिन्ह द्यायचं आणि इकडे 0 तो तुमच्या माहितीसाठी दिला तरी चालेल. समजा आता इथंच जर आपल्याला असं प्रश्न विचारला असता की 274 भागिले 100 किती आलं असतं, तर ह्याला काय करणार तुम्ही, उजव्या बाजूने किती घरं शिफ्ट करायची, तर 2 घरं एकक स्थानाकडून मोजायची. पहिला आहे असं मी 274 लिहिते आणि उजव्या बाजूने 2 घरं म्हणजे 1 आणि 2 आणि इथं किती आला तर 2.74. समजा ह्याच प्रश्नाला जर असं आलं असतं तुम्हाला 274 भागिले म्हणजे छेद 10 असं जर आलं असतं, तर काय करायचं, उजव्या बाजूने आहे असं लिहून घ्यायचं अगोदर आणि उजव्या बाजूने ना एक घर शिफ्ट करायचं म्हणजेच किती आलं असतं तर 27.4 हे तुमचं उत्तर असणार आहे. आलेत लक्षात कशा पद्धतीनं सोडवायचं आहे ते. तिने पण एक्झाम्पल बघून घ्या कशा पद्धतीनं सोडवलेले आहेत ते. चौथा प्रश्न बघा, स्टार स्टार दिलेले आहेत 9 भागिले 17 बरोबर 7. या उदाहरणात स्टार स्टारच्या जागी कोणता समान अंक येईल असं विचारलेलं आहे. ह्याला स्टार म्हणतात, कोण कोण फुली पण म्हणतात, काही पण म्हणा, फक्त ऑप्शन पैकी कोणता ऑप्शन येतो ना ते आपण चेक करूयात. आता काय करायचं बघा, साधं लॉजिक आहे इथं. तुम्हाला इथं का नाही, मी नेहमी तुम्हाला सांगत असते की 30 पर्यंत पाडेपाठ करा, बरोबर का. हा, आता 30 पर्यंत जर पाडेपाठ असले तर तुला पटकन जमणार की हे 17 9 कुणाचे एकक स्थानी येते, 17 7 119. हा 17 7 119 म्हणजेच ह्याचा अर्थ ह्या स्टारच्या जागी कुठला अंक असणार आहे, 1. हा म्हणजे आलं का नाही बघ बरं लक्षात पटकन. 1 बाकीचे चेक करत बसायची काही गरज आहे का, नाही, कारण 17च्या पाड्यामध्ये आहेच ना 19 म्हणजे आणि 1 लक्षात ठेवायची, तर फुली फुली 2 वेळा आहेत म्हणजे त्या ठिकाणी समानच अंक येत असणार आहे. आणि आता बाकीच्याला गुणलं तर समान अंक येणार पण नाही आणि मुळात कसं उत्तर त्याचं 7 येणं हे सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. आलंय का लक्षात, म्हणजे पहिलंच त्याचा आन्सर असणार आहे. इकडं भागिले तिकडं केल्यावर गुणवले मग 17 7 119. छान छान छान, तसं पण चालू शकते. हा, ते जरी तुझ्या लक्षात आलं ना तरी पण झालं. म्हणजे डाव्या बाजूला इथं भागाकारामध्ये आहे ना, मग इकडे गेल्यावर काय होणार ते गुणाकारामध्ये होणार म्हणजे 17 7 119 हे सुद्धा त्याचं म्हणजे तसं पण केलं तरी चालेल. पुढचा दुसरा प्रश्न वाचा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. हा, मग आता प्रत्येक संख्येला 3 भाग घालवत बसायचं का, नाही, मग काय वापरायचं तिथं? 3 ची कसोटी, हा. सर्वांची बेरीज हा. 3 त्याला 3 ने निशेष भाग जातो का हे बघायचं. मग आता ह्याची बेरीज किती त्या 4 नाही 4 जात. आले. 3 भाग जातोय का 4 ला, नाही. नाही जात. निशेष गेला पाहिजे बरं का, नुसतं भाग घालवून उपयोगाचा नाही. बाकी राहिली तरी अजिबात चालणार नाही, बाकी 1 2 बाकी 0 आली पाहिजे. बोला दुसऱ्याच किती आला 6 आलं. हा, 6 ला जाणार का 3 निशेष भाग जातो. जातोय, निशेष म्हणजेच बाकी 0 आली पाहिजे म्हणजे हा येणार. हा, 52 बघ बरं इथं किती झाली बेरीज, 2 7. 7 आलं आणि 3 आणि 2 सांगा. आता 12 पूर्णांक ह्याचं किती येणार, मी सांगण्यापेक्षा तुम्ही ह्याच्यातलं 4 पैकी कोणता ऑप्शन बरोबर येईल. चौथा. हा, चौथा कसं काय वाचा ह्याचं 12.4 12 तर नाही तिथं 4 अंश नाही म्हणून तो पर्याय इथंच कॅन्सल झाला. हा, कारण अंश किती दिलाय 3 आहे आणि 3 आहे. इथं तिच्याने किती दिलाय 4 4 अंश दिलाय म्हणजे तो कॅन्सल. दुसरा का कॅन्सल केला, 12 पूर्णांक सेम आहे पण 2 अंश आहे, 3 अंश आहे तिथं 2 दिले त्यांनी झालं. आणि तिसरा 12 अंश नाही 12 पूर्णांकच दिलं नाही. हा, आणि इकडे किती म्हणून कोणता पर्याय बरोबर असणार आहे 14. आलंय का लक्षात, हो कळालेत का, हो. जमेल का. मग पेपर मध्ये काय गोंधळ करून येतीस. 7वा प्रश्न बघा, 9000 वजा 99 अधिक 99 वजा 9. आता बऱ्याचपैकी विद्यार्थ्यांना कसं वाटणार की 9000 वजा 99 करूया, परत पुन्हा अधिक 99 करायचं, परत वजा 9 करायचं. असं न करताना एक शॉर्ट पद्धतीनं जायचं. इथं बघा वजा 99 आणि अधिक 99 आहे, तर काय करायचं, हे दोघं जण एकमेकांना कॅन्सल होतील आणि राहिलं काय बघा, वजा 99 ला अधिक 99 गेलं म्हणजे 0 झालं उत्तर. आणि उरला प्रश्न कोणता, 9000 डायरेक्ट वजा 9 करूयात. मग 9000 वजा 9 म्हणजेच ह्याच्यातनं किती होणार बघा, 9000तनं 9 गेले. जरी तुम्हाला डायरेक्ट जरी आलं म्हणजे इथं आता वेळ खाऊ मिळतील, स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना पटकन जमायला पाहिजे, तर त्यांच्यासाठी काय येणार, 9000तनं 9 गेले म्हणजे 9000च्या पाठीमागं कुणाची 8000ची लाईन तर सुरू झाली म्हणजेच 8000 आणि वरचं काय करायचं 8991 हे त्याचा आन्सर असणार आहे. 8991 डायरेक्ट लिहा
असं पण करू शकता की इकडं 10ला 10तनं 9 परत 9 8 वगैरे असं पण करू शकता. पण इतकं सगळं करण्यापेक्षा ना असं केलं तर तुम्हाला पटकन आपल्याला उत्तर मिळेल. आणि तोंडी करायचं, जेवढं कॅल्क्युलेशन तोंडी करता येईल ना तेवढं पेपर पटपट कव्हर होईल. इथं विनाकारण आता 9000 10 घ्या वगैरे असं नका बिलकुल करत बसू, कारण आता तेवढा वेळ आपल्याला एक्झामला नसतो. आणि जर आपल्याला काही शंका वाटली तर पटकन काय करा, ह्या दोघांची बेरीज करून बघा ना. 8991 8991 अधिक 9 करा. 9 ने 1 10 झाले, परत 9 ने किती होणार 10, परत 9 ने 1 10 आणि 8 ने 1 9. बघा बरं आलं नाही 9000. त्याच्यामुळे चुकायचा प्रश्नच नाही. त्याच्यामुळे काय करा, तुमचं उत्तर काय असणार आहे तर 8991. आता विनाकारण बरेच विद्यार्थी काय करतील बघा, 9000 वजा 99 पहिल्यांदा घालवणार, परत पुन्हा अधिक 99 करणार, परत पुन्हा वजा 9 करणार. मग इतका वेळ वाया घालवण्यापेक्षा काही गरज सुद्धा नाही की इतकं सगळं करत बसायचं. स्मार्ट वर्क केलं तर पटकन सुटेल. आता पुढचं बघा, 640 रुपयांचे बिल देण्यासाठी जीवनला 20 रुपयांच्या किती नोटा द्याव्या लागतील असं विचारलेलं आहे. कितीचं आहे, 640 रुपयांचं बिल द्यायचं आहे त्यांना. मग 20 रुपये त्यांच्याकडे आहेत. जीवन म्हणापेक्षा आपण समजायचं आपल्याला 640 रुपयाचं तर बिल द्यायचं आहे. मग आपल्याकडे सगळ्या 20 रुपयाच्या सगळ्या नोटा आहेत असं आपण कन्सिडर म्हणजे समजून जाऊयात की आपल्याकडे 20 रुपयाच्या नोटा आहेत. तर त्याला नाही 20 रुपयाच्या नोटा देण्यासाठी म्हणजे किती द्याव्या लागतील बरोबर 640 रुपयातनं. तर काय करूया, सिंपल आहे बघा, 640ला भागिले 20 करा म्हणजेच किती होतील बघा, वरचा 0ला 0 गेला आणि राहिले किती 32. बघा बरं, 640 भागिले 20 म्हणजेच 32 नोटा 20 रुपयाच्या दिल्या म्हणजे बिल किती होईल तर 640. आता बरोबर येतं का नाही हे सुद्धा आपण लगेच लागलीच चेक करून घेऊया. 32 नोटा बघूयात. आता 32 नोटा 20 रुपयाच्या आहेत म्हणजेच 20 करूयात, आलेला 0 लिहूया, 32 दोन्ही 64 झाले. आलं का बघा बरं 640 हे उत्तर. आलेत लक्षात कसं करायचं ते, म्हणजे डायरेक्ट त्याला भागून घ्या, त्याच्यानंतर किती नोट आहेत ते तुम्हाला उत्तर त्याचं मिळून जाईल. पुढचं आता 170 मिनिटं बरोबर किती तास किती मिनिटे. ह्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय क्लिअर असायला पाहिजे तर 1 तास म्हणजे किती मिनिटं. मग 1 तास बरोबर किती असतात तर 60 मिनिटं. जर 1 तास म्हणजे जर 60 मिनिटं असतील तर आपल्याला किती दिलेत आता 170 मिनिटं दिले ती. मग 170 म्हणजेच आपण आता काय करायचं याला गुणाकार बघूयात. 1 म्हणजे 60 तास, 6 दोन्ही 12 झाले, 6 त्रिक 18, पण पुढचं 18 म्हटलं का जादा होणार ना, म्हणजेच किती झाले बघा 1 तास म्हणजे 60 मिनिटं म्हणजेच 2 तास बरोबर किती होणार 2 तास म्हणजेच किती 120 मिनिट 120 मिनिटं झाली 120 मिनिटं. पण आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे वरचे 70 म्हणजे 120 आणि वरचे किती राहिले बघा 50च राहिले. ह्याचा अर्थ किती झाले तुम्हाला उत्तर किती असणार आहे ह्याचं 2 तास आणि वरचे किती आले तर 50 मिनिटं. 2 तास आणि 50 मिनिटं, कारण 170 दिलं होतं ना त्याने, म्हणून आपल्याला 2 तास म्हणजे किती झाले 120 मिनिटं आणि वरचे 120 मिनिटं आणि वरची 50. मग 120 मिनिटं म्हणजेच किती तर 2 तास होतात आणि वरचे किती आले तर तुमचे 50 म्हणजे ह्याचं उत्तर किती असेल तर 2 तास 50 मिनिटे हे त्याचं उत्तर असणार आहे. जसं तुम्हाला ना 1 तास म्हणजे 60 मिनिटं, तसं तुम्हाला 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद होतात हे सुद्धा माहीत असायला पाहिजे. आता पेपरमध्ये हा प्रश्न यावेळेस विचारला, नेक्स्ट टाइम तुम्हाला सेकंदावरून सुद्धा असू शकतो ना, तर तो पण क्लिअर करून घ्यायचं की 1 मिनिट म्हणजे किती होणार तर 60 सेकंद असणार आहे. आता 9.25 लिटर म्हणजेच किती मिली. आता ह्याच्यासाठी तुम्हाला पहिलं एक क्लिअर होऊ द्या की 1 लिटर बरोबर किती आले तर 1000 मिली झालं. 1 लिटर बरोबर किती येणार 1000 मिली. मग ह्याच्यावर ना एक काम करा, 9.25 नंतर बघूयात 9 लिटर बरोबर किती होणार हे पहिलं काढूयात. 9 लिटर म्हणजेच किती झाले 9000 मिली झालं. इथपर्यंत तरी क्लिअर झालं. 1.25 सांगितलंय बरोबर, म्हणजेच थोडक्यात काय असतं 1.25 म्हणजेच 1000तला पाव भाग घ्यायचा आणि मग ते 9.25 मध्ये ऍड करायचं. बघूया पहिला 1000तला पाव भाग बघूयात. 1000चा पाव भाग म्हणजेच किती होतो तर 250 होतो, म्हणजे 9.25 लिटर. ह्याचा अर्थ काय होणार तर 9000 मध्ये किती मिळवायचं तर 250 मिळवूयात, म्हणजे 9000 अधिक 250 आलं म्हणजेच उत्तर किती असणार आहे 9250 मिली हे तुमचं आन्सर असणार आहे. आलेत लक्षात. म्हणजेच 1000 मिली असं जर आहे तर त्याच्यातला पाव मिली म्हणजे किती होणार तर 250 मिली होणार. हे पहिला क्लिअर असू द्या, मग त्याच्यावरनं 9.25 आपल्याला कॅल्क्युलेट करू शकतो. आता इथं जर 9.5 लिटर असं विचारलं असतं तर 9.5 लिटर म्हटल्यावर किती आलं असतं तर वर 9000 आणि अधिक किती मिळवायचं तर 1000 मधला अर्धा भाग घ्यायचा म्हणजेच किती आलं तर त्याच्यामध्ये 500 आलं. 1000च्या निम्म म्हणजे 9.5 झालं.
जर इथंच तुम्हाला 9.5 लिटर विचारलं असतं तर काय करायचं असतं, 1000 मधले 3 भाग म्हणजे 750 म्हणजेच 9750 हे आलं असतं ज्यावेळी तुम्हाला 9.5 लिटर विचारलं असतं. तर आलेत लक्षात. त्याच्यामुळे एक क्वेश्चन विचारलं की त्याच्याशी रिलेटेड असणारे 4 प्रश्न जेव्हा तुम्ही आकलन कराल ना तेव्हा तुम्हाला हे सोपं सगळं वाटायला गेलं. नाही तर फक्त तो प्रश्न रट्टा मारल्यासारखा बिलकुल करायचा नाही. आता इथं बघा परत आलेलं आहे 5250 मिली म्हणजे किती लिटर आणि किती मिली. आताच आपण बघितलं होतं 1 लिटर म्हणजे 1000 मिली. ह्याचा अर्थ 5 लिटर म्हणजेच किती होणार आहे, 5000 मिली झाला. म्हणजेच इथं किती करूयात, 5250 आहे. म्हणजेच वरचं किती आलं इथं डायरेक्ट 5000 मिली. म्हणजेच किती उत्तर आलं त्याचं, 5 लिटर झालं. 5 लिटर आणि वरचे किती आहेत 250 मिली. वर साधा हिशोब आहे ना, वर आलेले किती झाले 250 मिली. त्याचा अर्थ 5 लिटर आणि 250 मिली हे वर आलं. म्हणजेच आपण असं पण म्हणू शकतो की 5.25 लिटर असं सुद्धा म्हणता येईल. पण तुम्हाला जसं पेपरमध्ये विचारलं असेल किंवा तुम्हाला जसं अपेक्षित आहे ना त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. त्याला 5.25 लिटर असं म्हटलं ना तरी सुद्धा चालेल. 5.25 लिटर असं सुद्धा चालू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. आलेत लक्षात कसं सोडवायचं ते. त्यानंतरचं बघा पुढचा प्रश्न आहे 7 मीटर 25 सेंटीमीटर अधिक 3 मीटर 74 सेंटीमीटर आहे. आता इथं सगळं युनिट सेम आहे त्याच्यामुळे म्हणजे एकक सगळी सेम आहेत. मीटर पण आहे सेंटीमीटर पण आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. पण ज्यावेळेस तुम्हाला निम्म मीटरमध्ये निम्म सेंटीमीटरमध्ये असताना त्यावेळी मात्र तुम्हाला युनिट सेम करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर हा आकडा परफेक्ट पाठ पाहिजे. बघूयात आता ह्यांचं 7 आणि इथं वरती कॉलम हवे तर करून घेतले तर चालतील. पण एवढा कुठे एक्झामला वेळ नसतो त्याच्यामुळे नाही घेतला तरी चालेल. 7 इथं 25 लिहूया, इथं 3 आहे आणि इथं आलेलं 74 आधी करून घेऊयात. 5 आणि 4 9 आलं, 7 8 9 झालं आणि 7 आणि 3 किती झाले तर 10. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला जर त्यांनी विचारलं असलं की पुढं किती मीटर किती सेंटीमीटर असं तर किती येणार आहे तर 10 मीटर आणि 99 सेंटीमीटर हे त्याचं आन्सर असणार आहे. अजून जर 1 सेंटीमीटर असताना तर बरोबर आपल्याकडं 11 मीटर झाला असता. पण आता नाही दिलेलं उदाहरणामध्ये जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण सोडवून घेतल्यामुळे इथनं कॉलम करा. दशांश वगैरे नाही द्यायचं कारण त्यांनी सांगितलेलं नाही किंवा तसं ऑप्शनमध्ये आपल्याला विचारलेलं पण नाही. जसं विचारतील त्याप्रमाणे तुम्ही आन्सर ह्याचं लिहिलं तरी चालेल. कळालेत कसं करायचं आहे ते. नोटांचं वगैरे व्यवस्थित आणि मिनिटाचं परफेक्ट करा. लिटरसुद्धा तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. वारंवार पेपरमध्ये अशा टाईपचे प्रश्न विचारले जातातच आणि असतातच कुठल्या पण स्पर्धा परीक्षेसाठी. नेक्स्ट आहे बघा 4 तास 45 मिनिटे वजा 2 तास 35 मिनिटं बरोबर किती येणार. तर पहिला 4 तास 4 इकडं 45 करूया, इकडं 2 तास म्हणजे वर तासाच्या खाली तास आणि मिनिटाच्या तिथं मिनिटं लिहिलेत. इथं आले किती 35. दोघांचं काय करायचं सांगितलंय वजाबाकी दिले. इथं 4 तास 45 मिनिटं वजा 2 तास 35 मिनिटं. आता तेवढा एक्झामला वेळ नसतो की तासाचा कॉलम करा मिनिटाचा कॉलम करा. तेवढा वेळ तर भेटायला पाहिजे ना. त्याच्यामुळे जेवढं पटपट न कॉलम करता सुद्धा आपण सोडवू शकतोय. इथं किती झाले बघा 5 5 0 4 3 गेले की त्याला 1 आणि राहिले 4 2 गेले 2. म्हणजेच किती होणार बघा याच्यामध्ये हा तासाचा कॉलम आहे हा मिनिटाचा झाला. म्हणजेच किती झाले त्याच्यातनं 2 तास 10 मिनिटे. 2 तास 10 मिनिटे. आता बऱ्याच वेळा तुम्हाला ऑप्शन हा नसतो, तासाचं दिलेलंच नसतं, डायरेक्ट तुम्हाला मिनिटामध्ये सुद्धा ऑप्शन्स दिलेले असतात. तर काय करायचं अशा वेळेस 2 तास त्यासाठी तुम्हाला 1 तास म्हणजे किती 60 मिनिटं. मग जर 1 तास म्हणजे 60 मिनिटे होत असेल तर 2 तास म्हणजे किती झाले तर 120 मिनिटं झाली. 120 आणि इथली 10 म्हणजेच किती झाली तर टोटल 130 मिनिटे हे तुमचं आन्सर असणार आहे. जसं तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं असेल त्याप्रमाणे तुम्ही लिहू शकता. 160 अंश कोण म्हणजे डॅश डॅश कोण होय असं विचारले. आता ह्याला कोणाच्या कन्सेप्टमध्ये बघताना बघा पहिल्यांदा लघु कोण कोणाला म्हणायचं हे पहिलं. लघु कोण म्हणजेच किती असतो तर 0 पेक्षा मोठा आणि 90 पेक्षा लहान असला पाहिजे. तर बघा आता 0 अंशापेक्षा मोठा पण 90 अंशापेक्षा कमी असला पाहिजे. म्हणजेच त्याला काय म्हणायचं तर लघु कोण म्हणणार. विशाल कोण कोणाला 90 अंशापेक्षा मोठा पण 180 अंशापेक्षा लहान असला पाहिजे. 180 अंशापेक्षा लहान असला पाहिजे म्हणजेच तो कोण म्हणू शकतो तर आपण विशाल कोण असं म्हणता येईल. म्हणजे 90 पेक्षा मोठा घ्यायचा आणि 180 अंशापेक्षा सुद्धा तुम्हाला लहान असला पाहिजे. आणि काटकोन म्हणजेच बरोबर किती तर 90 अंश एवढं माप तुम्हाला बसलंच पाहिजे.
90 अंश असेल ना तरच. मग आता विचारलाय तुम्हाला कोणता बघा, 160 अंश कोण म्हणजेच कुठला असणार आहे, तर 90 पेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान असतो, त्याच्यामुळेच त्याला कोणता म्हणणार आपण. आपलं उत्तर कोणतं येणार आहे, तर विशाल कोण. आणि या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं बघा, हे असले प्रश्न म्हणजे कोणा संदर्भातले मी जर समजा असं दिलं असलं बरोबर, हे एक उभा आहे आणि हा असा आडवा दिलाय, तर बरोबर उभा असला तर कितीचा म्हणायचं, 90 अंश म्हणजेच तो काटकोन झाला म्हणायचं. जर आपण आता असा आतमध्ये आला तर हा कोणता झाला म्हणायचं, लघुकोण, म्हणजे 90 अंशापेक्षा लहान आला ना आणि 0 पेक्षा मोठा आला. आणि जर इकडं असं घेतला तर तो कोणता म्हणायचं, विशाल कोण म्हणायचं. आलेत लक्षात, हा कोणता झाला तर इकडे विशाल कोण, म्हणजे 90 पेक्षा मोठा झाला ना हा, म्हणून त्याला कोणता येणार तर विशाल कोण. आणि 180 अंशापेक्षा लहान असला पाहिजे, हे सुद्धा एकदम असं झोपवायचं नाही त्याला, एकदम म्हणजे 90 पेक्षा जरा इकडे घ्यायचा, म्हणजेच तो 180 90 पेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान झाला, म्हणजेच कोणतं विशाल कोण. आणि बरोबर असं झालं म्हणजे दोन्ही हे, तर तो कोणता म्हणायचं, सरळ कोण म्हणायचं. आलेत लक्षात कसे घ्यायचे का, म्हणजे काय असणार आहे याचं उत्तर. त्यामुळे 160 अंश 160 अंश म्हणजेच कोण आला तर विशाल कोण आला, आणि 90 पेक्षा कमी आला तर तो कोणता असणार आहे, लघु कोण. त्यात 10 आठवडे म्हणजे किती दिवस असतात, मग त्याच्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे बघा. एक आठवडा म्हणजे किती दिवसांचा असतो, एक आठवडा बरोबर किती, 7 दिवस असतात. मग याच्यावरून 10 आठवडे म्हणजेच किती करणार तुम्ही, 10 आठवडे बरोबर किती येणार, तर 10 गुणिले 7 करा, म्हणजेच किती झाले तर 70 दिवस येणार. कळालेत, एक आठवडा 7 दिवसांचा ना, म्हणजेच याचा अर्थ 10 आठवडे म्हणजे किती झाले तर तुमचं 70 दिवस झालं. पुढचं बघा, द्रव पदार्थ मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते आहे. द्रव पदार्थ म्हणजे कोणते बघा, जे आपण समजा आता जमिनीवर हे पडलं, समजा पाणी आहे किंवा दूध आहे किंवा पेट्रोल आहे वगैरे असं जर घेतलं तर ते काय होतं, जमिनीवर पसरतं, म्हणजे त्यांना आपण द्रव पदार्थ म्हणू शकतो. समजा मी पुस्तक आता इथं फरशीवर टाकलं तर पुस्तक पसरणार आहे का, नाही, त्याचा जेवढा आकार होता तेवढाच राहणार आहे ना, तो काय वाढणार नाही किंवा कमी किंवा पसरणार वगैरे बिलकुल नाही. म्हणजेच थोडक्यात काय, जमिनीवर टाकलं तर तो पसरतो, किंवा समजा आपण पाणी एखाद्या बॉटलमध्ये भरलं तर बॉटलचा आकार घेतो, पाणी एखाद्या कळशीत ठेवलं तर कळशीचा आकार येतो, म्हणजे तो एक प्रकारचा द्रव. किंवा आता दूध घेतलं तर दूध बघा एखाद्या बाटलीमध्ये भरलं का त्याचा आकार येतो, परत तांब्यात ठेवलं तर तांब्याचा, असं म्हणजे ज्या द्रवामध्ये ज्या भांड्यात ठेवेल ना तर त्याचा आकार घेतला जातो, म्हणजे तो द्रव पदार्थ. मग आता हे मोजायचं असतं कशामध्ये, तर त्याच्यासाठी कोणतं वापरतात, तर लिटर हे वापरतात. द्रव पदार्थ मोजण्याचं प्रमाणित एकक कोणतं, तर लिटर असू दे, लिटर पण आहे, मिली पण आहे, पण आता मिली इथं दिलेलं नाही त्याच्यामुळे लिटर आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. आता ग्रॅम मध्ये काय मोजायचं असतं, तर वजन, म्हणजे सोनं पण आपण ग्रॅम मध्ये मोजतो बघा, किंवा एखाद्या वस्तूचं वजन असेल आता 1.5 किलोग्रॅम वगैरे असं म्हणतोच ना, मग 1.5 किलोग्रॅम म्हणजेच किती झाले तर 1500 ग्रॅम, किंवा 2 किलोग्रॅम म्हणजेच किती होणार तर 2000 ग्रॅम होणार, असं असतं ते पण वजन वगैरे, किंवा कुठल्या पण ह्याचं वस्तूच असलं तर. मीटर म्हणा, किलोमीटर म्हणा वगैरे, हे कशाचं आहे तर लांबी वगैरे मोजण्याचे एकक म्हणू शकतो, म्हणजे 8 मीटर दोरी होती वगैरे अशा पद्धतीने घेऊ शकतो. किंवा किलोमीटर, किती किलोमीटर अंतर चालून गेलास, म्हणजे अंतर वगैरे मोजण्यासाठी म्हणून आपण मीटर किलोमीटर हे वापरू शकतो एकक. त्यानंतरचा पुढचा आहे बघा, एकदम सोपं आहे, 165 गुणिले 25. पण इथं सुद्धा काय होतं मुलांचं की 165 गुणिले 25 करताना ना, जर 25चा पाडापाठ असला ना तर पटकन उत्तर झटपट मिळतं. मग बऱ्याच असं होतं की वेळच नाही पुरला, वेळ पुरणारच नाही ना, कसा पुरणार सांगा तुम्ही, विनाकारण असं खेळत बसला तर कसं पुरणार. 5 जास्त नाही करायचं, डायरेक्ट 25 पाचा करायचं. 25 पाचा किती झाले बघा, 25 चोक 100, 25 पाचा 125, म्हणजे 5 राहिला 12 हातच्याला गेला, आणि 25 पाचा 125, 25 सख्ख 150, 150 आणि 150 आणि वरचे 12 म्हणजे किती झाले 165, म्हणजे 2 आणि वर किती गेला तर हा 16 गेला. 25 की 25, 25 आणि 16 किती होणार बघायचं, 25 आणि त्यानंतरचं बघा, 1800 आंबे 15 पेट्यात समान भरले तर एका पेटीत किती आंबे बसतील असा त्यांचा प्रश्न आहे. तर काय करायचं, 1800 भागिले 15 करूयात ना. मग 1800 भागिले 15 केलं तर बघा 15 एकी किती आले 15, 8तनं 5 गेलं 3 आणि वर्ण किती घेणार 0, आणि परतच्या भाग कितीनं जाणार 15 दुनी 30 आलं, आले किती 0 0 आणि वर्ण किती घेणार हा 0, म्हणजेच 15 0 0 आलेलं उत्तर किती असणार आहे, हा भागाकारची बाकी 0 आले आणि किती आले तर तुमचे 120 एवढे आंबे
काय असणार आहे तर 15 पेट्यामध्ये समान भरतील. कळालेत कशा पद्धतीनं सोडवायचं आहे, काय करायचं आहे ते जमेल. आता भागाकार वगैरे चौथी स्कॉलरशिपच्या मानाने यायलाच हवा तुम्हाला भागाकार. बघून ह्या कशा पद्धतीने केलेलं आहे ते. 90 अंशाच्या कोणाला डॅश डॅश म्हणतात. ऑलरेडी आताच आपण 2 मिनिटापूर्वी इथं बघितलं होतं ना, लघु कोण, विशाल कोण आणि काटकोण. तर आता नव्यानं परत सांगायला नको. 90 अंशाच्या कोणाला काय म्हणतात तर तुला काटकोण असं म्हणतात. 90 अंशाच्या कोणाला काय म्हणतात तर काटकोण म्हणतात. त्यानंतरची बघा पुढची आहे ती पदावली आहे. किती मोठी पदावली दिल्या बघा. मुलं लिटरली सगळा प्रश्न जे मुलं वाचतात ना त्यांना हा प्रश्न काहीच वाटणार नाही. ज्या मुलांना अर्ध वाचायची सवय असते की खालीलपैकी कोणता चूक आहे का बरोबर आहे का किंवा अपूर्ण नाही पूर्ण असा विचारलेला असतो आणि मुलं निम्म्यातच प्रश्न वाचतात आणि पुढं त्यांना वाटेल त्याला स्टिक करतात. आपल्याला काय पाहिजे हे महत्त्वाचं नाही आहे. पेपर सेट करणार त्यांनी काढलाय त्यांना काय महत्त्वाचं आहे ना ह्याचा विचार जरासा करायचा. त्यामुळे पहिल्यांदा प्रश्न नीट वाचायचा केअरफुली आणि मगच सोडवायचं. पूर्ण प्रश्न वाचल्याशिवाय कुठल्याच प्रश्नाचं उत्तर घ्यायचं नाही. आता 440 गुणिले 18 गुणिले 10 गुणिले 11 एवढं सगळं करणार आणि परत पुन्हा आलेल्या उत्तराला शून्याने गुणणार. परत उत्तर पुन्हा होतं तसं शून्य येणार. मग इतका सगळा अट्टास करायची काही गरज आहे का? त्याच्यापेक्षा पटकन उत्तर प्रश्न वाचून घ्यायचा. ह्या सगळ्यांची काही गुणाकार वगैरे बिलकुल काही करत बसायचं नाही. डायरेक्ट उत्तर किती असणार तर 0. कारण कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं ना तर उत्तर 0च येतं. आणि जर कोणत्याही संख्येला 1 न गुणलं तर संख्या कोणती असते तर तीच येते. त्याच्यामुळे हे दोन्ही जरी आपले पाठ असले ना तरी सुद्धा तुम्हाला असं जमेल बाबांनो की काय करायचं आहे ह्याच्यामध्ये, कशा पद्धतीनं सोडवायचं आहे ते. त्यामुळं यात व्यवस्थित लक्ष द्या की लघु कोण कोणाला म्हणायचं, विशाल कोण कोणाला म्हणतात किंवा काटकोण हा काय प्रकार असतो. किंवा तुम्हाला बऱ्याच वेळाना आकृत्या पण दाखवतात. मगाशी मी हाताचं म्हणजे हात करून दाखवलं होतं तुम्हाला की काटकोण कोणाला म्हणायचं, लघु कोण कोणाला आणि विशाल कोण कोणाला म्हणायचं. तर ते क्लिअर व्यवस्थित बघा तुम्ही की लघु कोणाची नक्की व्याख्या काय असते. परत तुम्हाला बऱ्याच वेळा सरळ कोण असं सुद्धा विचारतील ना, तर सरळ कोण सुद्धा कोणाला म्हणायचं हे पण कळायला पाहिजे. आणि वरचं 165 गुणिले 25 आहे ते तुम्हाला ना जर 25चा पाढापाठ असला तर काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही पटकन सोडवू शकताय, काही विषय राहणार नाही. आणि जर तुम्ही खेळत बसला तर वेळ जाणार आणि बाकी मग प्रश्न तुमचे कव्हर करायचे राहून जातील. शेवटचं पदावलेली सुद्धा तुमचं ते पाठ असणं गरजेचं आहे की कोणत्याही संख्येला 0ने गुणलं तर उत्तर 0 येतं आणि जर कोणत्याही संख्येला 1 न गुणलं तर काय असतं तर संख्या तुम्हाला तीच मिळते. कळालेत अशा पद्धतीनं कसे प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्याचे उत्तरं वगैरे काय येणार काय नाही येत हे एकदा व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. वहीमध्ये प्रश्न सोडवा म्हणजे तुमचे डाऊट्सही क्लिअर होतील आणि सगळंच होईल.